ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच गोड गोड संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळत राहतील. स्वामी भक्तांनो, हा स्वामी संदेश मोजून 15 मिनिटे नक्कीच ऐका. तुम्हाला स्वामी अनुभव येईल आणि लवकरच तुमच्या घरात एक गोड बातमी येईल. त्याने तुम्ही सर्व आनंदित होऊन जाल. स्वामी भक्तांनो, आपण स्वामींकडे एकच प्रार्थना करायची आहे. मनात स्वप्ने आकाशाची आणि पंखात माझ्या बळ दे. तुझ्या प्रवाही तेजाची धमकण्यात या सळसळ दे. निद्रेतून जागरूक दे, तमाम विजयाचा लोळ दे. बरसून जाता आवेग सरीचा झऱ्यांची खळगळ दे. पाणोपाणी दवबिंदू फुलांना परिमळ दे. पाळीमुळे रुजलेली संवेदना निर्मळ दे. हे दृष्टी सर्वव्यापी बुद्धीचा आरसा नितळ दे. गांभीर्याची किनार ज्याला मन असे अवघड दे. हे स्वामी राया देवा, ज्या परिस्थितीला आम्ही बदलू शकत नाही ते स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. हे स्वामी राया, तुझ्या चरणी हीच प्रार्थना. मित्रांनो, तुम्ही स्वामी भक्त असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. मी स्वामींचरणी अशी प्रार्थना करतो की तुमच्या सर्व मनोकामना आणि मनातील इच्छा या पूर्ण हो आणि स्वामी राया तुमच्या पाठीशी पूर्णपणे उभे राहोत आणि स्वामींचा हात तुमच्या पाठीशी नक्कीच असो. ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, कधी हे शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही. हे शोधण्याचा प्रयत्न करा आपण माणूस आहोत की नाही. मग तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे भेटत जातील. जेव्हापासून माणसांनी सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली आहे तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करतो की देवा, मी जसा आहे ना तसाच बरा आहे. मला चुकूनही यांच्या इतकं सज्जन आणि शहाणं कधीच करू नकोस. कारण माझ्याकडून कुणाचे भले झाले नाही तरी चालेल, पण मी वाईट मात्र कुणाचंच करणार नाही. एवढंच श्रेय, एवढंच आणि एवढंच समाधान शेवटच्या श्वासापर्यंत तू आम्हाला दे. आणि हीच तुमच्या चरणी प्रार्थना. ईश्वरावर एकदा का विश्वास जडला की तुम्ही त्याचे झालात आणि तो सर्वार्थाने तुमची काळजी वाहत असतो. त्याच्या लीला अनगिनत आहेत, पण तुम्ही डगमगत नसते. आणि स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या ब्रीदावर तुम्ही अढळ श्रद्धा असू द्या आणि सर्व काही त्यांच्या इच्छेनुसार चालते हा विश्वास तुमच्या मनात असू द्या. नक्कीच तुमच्यासोबत सर्व गोष्टी चांगल्या होणार आहेत. आणि स्वामी तुझी एक आधार, जगता तुझी एक आधार. वटवृक्षातळी बैसे परी जगा सूत्रधार. तुझी जागा सूत्रधार. शरणागतासी अखंड वर्षे तव कृपेशी नितधार. स्वामी तव कृपेची नितधार. कृष्णदास प्रार्थितो तुझसी करू नको दर्शना विलंब. फार स्वामी दर्शना विलंब. फार स्वामी राया, तुम्ही आम्हाला लवकरात लवकर दर्शन द्या आणि त्याला विलंब करू नका. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. ज्याला उगम नव्हता त्याला अंत नाही. हा त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही. त्याचे स्मरण करा देहभान विसरून. तो हळूवार येईल मागून आणि कानात सांगून जाईल की बाळा, सगळ्यांना भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि नामाची महिमा अपरंपार. जपता स्वामी नाम वारंवार. कृपा होते स्वामींची अपार असं तो म्हणाला. आणि खूप स्वामींचा आधार, स्वामींची कृपा सदैव आपल्यावर अशीच राहो ही स्वामींचरणी प्रार्थना. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलंय हे स्वामींशिवाय कोणालाच माहिती नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा. नक्कीच तुम्हाला एक दिवशी यात यश मिळेल. आणि आपल्या जीवनात तुलना इतरांशी करत बसू नका. सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते. जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघे चमकतात. एवढं मात्र लक्षात ठेवा, माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग नक्कीच सापडतो आणि करायची नसेल तर कारण भरपूर सापडतात. म्हणून तुम्ही ठरवायचे तुम्ही ते काम निष्ठेने करायचे का मग कारण सांगायचे आहेत. ते अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल. फक्त स्वामींवर विश्वास ठेव आणि स्वामींची भक्ती करत राहा. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कुणासाठी तरी चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं.
इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं आणि ते आपल्या पाठीमागे घडत असतं, पण त्याची चाहूल स्वामी आपल्याला नक्कीच देतात. आणि स्वामी आपल्याला ते सांगू इच्छितात की तुम्ही भिण्याचं काही कारण नाही. तुमच्यासाठी मी पुढचे सगळे मार्ग मोकळे करतोय, म्हणून तुम्ही भिवून चालणार नाही. आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, पण हिंमत कधी हरू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा नक्कीच देत असते. सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते, कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधार ही नियती, निसर्ग आणि प्रकृती देत असते. अशी माणसं संकटात अडकतातही आणि त्यातून सुखरूप सुटतातही. वही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते. त्यामुळे कायमच कोणाची ना कोणाची मदत करावी. असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नाही आणि आज न उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात वाईट प्रसंगात किंवा संकट समयी हे मिळतच असते. म्हणून फक्त विश्वास ठेवून चला आणि जीवनात पुढे चालत राहा. काम माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून कधी नाराज होऊ नका, कारण तूप आणि कापूस युगायुगाने एकत्र जळत आहेत, परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असं म्हणतात. कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्या हातात असतं. मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो, पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचे श्रेय दिले जाते. समाजातही असंच असतं. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे, पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचा भाग आहे. आणि ते कर्म आपण चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या वेळाने करत राहणे हेच नियती आहे. जिथे जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे सुद्धा आपल्या हातात नाही. आणि आयुष्यात माणसं कशी भेटतील आणि कधी भेटतील आणि मार्ग दाखवणारे की मार्ग उडवणारे आणि हे सुद्धा आपल्या हातात नाही. ज्या पैशांच्या जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायमचा असेल असे नाही. ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो कालांतराने त्याला सुद्धा सुरकुत्या पडतात. बरं, ज्या शरीरावर आपण गर्व करतो ना त्याला सुद्धा वयाच्या मर्यादा आहेत. ज्या मुलांचा आपल्याला अभिमान असतो ती सुद्धा उतार वयात आपली काळजी करतीलच असे नाही. ज्यांना आपण आयुष्यभर आपले समजतो ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात. जेव्हा वेळ चांगली असली तेव्हा मातू नका आणि वेळ खराब असली तेव्हा रडू नका. आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, तरी सुद्धा आपल्याला ॲटिट्यूड दाखवतो. आणि चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहेत आणि चांगल्या कर्माचे फळ चांगलेच असते, हे अंतिम सत्य आहे. आणि हे सत्य धरूनच तुम्ही आयुष्यात पुढे गेले पाहिजेत. देव म्हणून जन्म घेण्यात विशेष काही नाही, पण माणूस म्हणून जन्माला येऊन देवत्व प्राप्त करणं निव्वळ असंच साधारण आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जगात एकमेव आहेत आणि स्वतः महाराजांनी बांधलेल्या इथल्या गड किल्ल्यांना स्पर्श करणं हे साक्षात महाराजांच्या हातांना स्पर्श करणे इतकं आहे. म्हणून इथल्या मातीला स्पर्श करणे म्हणजेच महाराजांचे चरण स्पर्श करण्यासारखं आहे आणि इथल्या मातीत मिसळून जाणं हे महाराजांच्या सेवेत रुजू होण्यासारखं आहे. म्हणून मराठी माणसाला मुक्ती ही निव्वळ काशीत नाही तर महाराष्ट्राच्या मातीत देखील मिळते, एवढं त्याने लक्षात ठेवावं. प्रत्येक स्त्री ही गुणांनी दुर्गाच असते आणि फक्त तिने कृतीने देखील दुर्गा होणे आवश्यक आहे. सापाला हात लावल्यावर तो डसणारच, ही दहशत जशी जगातल्या प्रत्येक माणसाच्या मनात असते, अगदी त्याच प्रकारे स्त्रीला हात लावला तर ती प्रहार करणारच, ही दहशत प्रत्येकाच्या मनात पाहिजे. याचा अर्थ सगळ्यांचाच पुरुषांच्या मनात राक्षस असतोच असं नाही, पण नसतोच असंही नाही. लक्षात घ्या, काही लोक तशी असतात. लहान मुलं हे दुधासारखं असतं, संस्कार करू तसं त्याचं दही, लस्सी, ताक, पनीर असं काहीही बनतं आणि संस्कार चुकले तर ते नाचतं सुद्धा. म्हणून आता तुम्हाला ठरवायचे की मुलांवर कसे संस्कार करायचे. ते रामायण आणि महाभारत घडून आज हजारो वर्षे झाली, पण त्यानंतर ना कुणी मर्यादा पुरुषोत्तम राम झाला ना कुणी दिशा दाखवणारा कृष्ण झाला. रावण आणि कौरव मात्र उदंड झाले. चांगले आदर्श न घेण्याची माणसाची सवय आजही नाही, तरी हजारो वर्ष जुने आहेत. म्हणून लक्षात घ्या, पहिलेपासून लोक वाईटच आत्मसात करत आलेले आहेत आणि वाईट लोक जास्त आहेत. पण आपण सत्याच्या मार्गाने चालायचं, आपला विजय हा शेवटी होतोच. आपण जेव्हा बेधुंदपणे आयुष्य जगत असतो त्यात हातून काही चूक होतात. कदाचित दोष परिस्थितीचा असेल किंवा मग माणसांच्या चुका तर घडून गेली, पण त्यानंतर आयुष्य कसं जगायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. झालेली चूक न बदलता
एक येतही नाही, पण भविष्याचा विचार तर करावाच लागतो. भूतकाळातल्या चुकांना किती कवटाळून बसायचं, बाहेर पडणे तर गरजेचे असते, पण बाहेरून किती शांत राहिले तरी मनात एक युद्ध चालू असते आणि स्वतः विरुद्ध पण सावरून भविष्याची वाट तर चालवावीच लागते. नाहीतर समाज हा जगण्याच्या शर्यतीत हरवल्याशिवाय राहत नाही. मग आधीच मनावर ओझं, त्यात आणि ही पराजयाची भावना, मग मन भटकतं राहतं आणि कुठेतरी आधार मिळेल या आशेने ते सगळ्यांकडे आशामध्ये नजरेने बघते. आणि कोणी सावरल तर ठीक, नाही तर मग परत एकदा ते चक्रव्यूह आणि उदाहरण सिद्धेचं या खोल गर्तेत जीवन कधी बाहेर येईल की नाही याची शंकाच मग माणूस जगत राहतो. फक्त श्वास चालू आहे म्हणून त्याला बाहेर काय घडताय याचे मुळीच भान नसते. ते जगत राहतात आणि मग माळ रानावरच्या त्या शुष्क काटेरी झुडपासारखे त्यांच्याजवळ कोणीच फिरकत नाही आणि कायम ते अलिप्त होऊन जातात. एवढं मात्र खरं आहे, फुलात आणि घरात तसा विशेष फरक नाही. पाकड्या सोडून गेल्या की फुलं संपत आणि माणसं सोडून गेली की मग घर संपतं. म्हणून नेहमी तुम्ही माणसं जपायला शिका. जेवढे जास्त माणसं जपायला शिकलात तेवढं जास्त तुम्ही जीवनात एकदम चांगल्या प्रकारे जगू शकता. कसं जमलं असे देवाला दिली आणि त्याची सावली, मला कसे उपकार मानू देवाचे, दिली त्याने मावली. मला कशी सोबत नसून देवासारखी घेते काळजी. आई माझी कशी दूर राहून न बोलता मी जाणून घेते वेदना. माझी आशी आई देवाने आपल्यासाठी पाठवली आहे. मग त्यांचे उपकार कधी विसरू नका. त्यात नातं कधी विसरू नका. नातं म्हणजे काय तर कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये आणि कुणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये. असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नातं असतं. आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही. ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधीच होत नाही. मग लक्षात घ्या, म्हणून तुम्ही नेहमी माणसं ओळखायला शिका. आपल्या प्रत्येक बाबतीत जुळणार आहे असं आपण समजून चालतो तर वांदे होतील. मग 100% एकासारखी दुसरी वस्तू निर्माणच होत नाही. प्रत्येक प्रांतात आपलं जमलंच पाहिजे हा अट्टहास न धरता जिथे जमणार नाही याचा अंदाज आला की पान उलटायचं आणि मग आयुष्याचं दुसरं पान नक्की चालू होणार आणि तिथून तुमचे नक्की चांगले निर्णय तुम्ही घेणार. म्हणून माणूस हा झाडासारखा आहे. तो सुखासुखी वाटत नाही, तो ओलावा शोधत राहतो. त्याचं खरं प्रेम असतं जीवनावर, मग ते जीवन कितीही विद्रूप व कितीही भयंकर असो. कारण मृत्यूनंतरच्या अंधारात कुठली चांदी चमकत नाही हे तो मनोमन जाणतो आणि मग त्यानुसार तो वागत असतो. एकटे एकटे चालताना आपलं गाणं गात जावं, आतल्या आतल्या पावसात डोळे मिटून न्यात जावं. भिजलेल्या मातीला निर्मितीचे ध्यास असतात, सोबतीला अखेरपर्यंत आपलेच फक्त श्वास असतात. एवढेच लक्षात ठेवून तुम्ही माणसांकडे एकदम निरखून नक्कीच पाहिलं पाहिजे. आणि आपण आयुष्यात खूप काही मिळवतो, पण बऱ्याच वेळा ज्या कारणांसाठी ही धडपड करतो ती कारणं शेवटी आपल्या बरोबर राहत नाही. मग राहून राहून मनात येतं काही नव्हतं तेव्हा सुखी होतो आणि आता सगळं काही राहून देखील आपण सुखी नाहीत. यात मग कोणाची चूक आहे? आपल्याला त्या गोष्टीचे समाधान मिळत नाही आणि ते समाधान केव्हा मिळेल जेव्हा आपण आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये आपण रमून जाऊ आणि त्या गोष्टी आपल्याला आवडायला लागतील आणि त्यांच्यामध्ये आपण समाधानकारक वागू, तेव्हाच आपण समाधानी होऊ. मृत्यूवर कुणालाच विजय मिळवता येत नाही. त्याचे कारण हे तो काटेकोरपणे वेळा सांभाळतो आणि वर्तमान काळ जपतो. मागच्या पुढच्या क्षणांचे तो काही देणे लागत नाही. जीव वाचावा म्हणून केलेल्या प्रार्थनांशी त्याचा संबंध नाही. जीवाभावाचा माणूस त्याने नेला म्हणून तुम्ही दिलेले शिवशाप आणि पुढच्या क्षणी नातेवाईकांनी फोडलेल्या किंकाळ्या तो नक्कीच ऐकत नसतो. माणसातले हितसंबंध शाबू ठेवण्याकरता फार काही करावं लागतं आणि आयुष्यावर मनसोक्त प्रेम असावं लागतं आणि जगण्याची संधी दिल्याबद्दलही नियतीपुढे नतमस्तक होणारा निहंकारी भाव लागतो. हे ज्याला साधलं त्याच्या जीवनाची फुलबाग नक्कीच होते आणि तो नक्कीच फुलासारखा बहरू शकतो. माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील ना याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होत असतो. एवढं मात्र नक्की आहे. म्हणून आता तुम्ही ठरवायचंय तुम्ही आयुष्य आनंदाने जगायचंय की मग संकटात जगायचंय आणि तुम्ही जसे वागाल तशी नियती तुमच्या बरोबर वागेल. एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता आणि चांगले विचार, उच्च ध्येय आणि अंगी नम्रता या 5 गोष्टी 5 बोटांप्रमाणे असतात आणि सर्वत्र जोडून आल्यावर वज्रमूठ तयार होते आणि याच वज्रमुठीची ताकद माणसाला यशाकडे घेऊन जात असते. म्हणून तुम्ही मित्र, योग्य रस्ता आणि चांगले विचार आणि ध्येय मात्र उच्च ठेवलं पाहिजे. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की
की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो व्यक्तित्वापासून सिद्ध होत असतो. मित्रांनो, रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातले तण पिकाचा नाश करते आणि मनातला ताण जगण्याचा सर्वनाश करत असतो. त्यामुळे तुम्ही जास्त काही टेन्शन घेऊ नका आणि आयुष्य एकदम आनंदाने जगा आणि सुखी समाधानी जगा. नदी पात्राच्या प्रत्येक वळणावर बाजूचा किनारा खचत असतो तरी अनेक वेळेने घेत नसते, म्हणून नदी समुद्रालाच मिळते. तसेच आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मनोबल खचत असते. त्या प्रत्येक अनुभवातून शिकत जो खचल्या मनाला सावरू शकतो तो स्वप्नपूर्ती करू शकतो. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. म्हणून तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही आयुष्य कसं जगायचं आहे. जीवन हा एक प्रवास आहे. तो रडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर कधी पूर्ण होईल ते कळणारही नाही. आणि म्हणून हसता हसता जीवन कधी निघून जाईल हे आपल्याला स्वतःला सुद्धा कळत नाही. म्हणून जीवन डायरेक्ट आपण एकदम आनंदात जगलं पाहिजे. आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती या काही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात. ते तर तुम्हाला तुमच्यामधील सूक्ष्म क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात आणि तुम्हाला देखील सर्व काही मिळू शकते. महाभारतात बाण जरी अर्जुनाने असले तरी त्या बाणांना दिशा ही कृष्णाची होती. महाभारत तर आजही घडतंय आणि तेही पूर्ण जगात. पण अर्जुन आणि कृष्ण असलेल्या या नव्या महाभारतात दोन्ही बाजूंनी एकमेकांशी युद्ध कौरवच करतात. एवढं मात्र खरं आहे. मित्रांनो, आयुष्यात आपण जी कल्पना करत असतो ना तीच भय निर्माण करते. भगवंत मला सांभाळणारा आहे ही वस्तुस्थिती आहे. भगवंत नामस्वरूप आहे ही पण वस्तुस्थिती आहे. आपण अंतर्यामी त्यांच्या ज्या नामात गुंतून राहिलो तर त्याचे सहाय्य कसे मिळते याचा अनुभव आपोआपच येईल. माझे कर्तव्य मी केले आहे ना, ते करत असताना मी अनिती अधर्माने वागलो नाही ना. आता जे व्हायचे ते होऊ दे, कुठे काळजी करा. ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना तोच मनुष्य सुखी होईल आणि भगवंतावर जो विश्वास ठेवेल ना तोच मनुष्य या जन्मात सुखी होणार आहे. काय आहे कल्चर ऑफ द एक्सलन्स? दररोज स्वतःची स्पर्धा करणं आणि स्वतःला सर्वोत्कृष्टतेच्या दिशेनं पुढे नेत राहणं आणि कालपेक्षा आज अधिक चांगलं करणं आणि करत राहणं आणि स्वप्न बघणं आणि स्वप्नपूर्तीसाठी लक्ष ठरवणं. अनेक लक्ष साध्य झालं की त्यापेक्षा मोठं लक्ष स्वतः पुढे पुन्हा ठेवणं आणि अशा प्रकारचे जगत राहणं. यामुळे आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतंत्रपणे नक्की जळाळून उठेल आणि मग तो सर्व काही जीवनात त्याच्या मिळवू शकेल. माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांना द्वेष करण्या इतका स्वतःला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरणे आंधळ्यासारखा असतो. एवढं मात्र खरं आहे. आणि सगळ्या चांगल्या चांगल्या माणसांची एकमेकात ओळख व्हावी आणि सगळीकडे संवादाचा एक प्रचंड वाढमय निनादत राहावा यासाठी खूप आयुष्य उधळलं. अनेक वाद्यवृंद माझ्या भोवती निर्माण झाले. अनेक वाद्यवृंदांनी मला नेमकेपणाने वगळलंही. वाद्यवृंदांपेक्षा स्वर महत्वाचा. संगीतापेक्षा मी तर वादकांवर जास्त वाळतो आणि जिथे सुरांपेक्षा असुरांचे फटके जास्त खाल्ले मग त्या फटक्यांनी माझ्या मनाच्या अनेक बासऱ्या पिंजून गेल्या आणि मग महफिलीचा सूर अबाधित राहिला. तसंच तुम्ही संकटाशी लढलं पाहिजे, त्यांना घाबरलं नाही पाहिजे. आपण जीवन असंच एकदम सूर लावून जगलं पाहिजे आणि मग आनंदाचा जेव्हा सूर लावसालच मग तेव्हा जन्म तुमचा आणि जीवन तुमचं अगदी चांगलं होऊन जाईल. देव काही जगात येऊन कुणाला सांगत बसत नाही, तो काही बोलतच नाही. तेव्हा देवाची भीती काही नाही. जी काही भीती आहे ती माणसाची माणसाला आहे. माणूस माणसाला केव्हा तरी पकडतो. माणसाला चुकलं आणि चुकवलं म्हणजे झालं एवढंच असतं आणि तो चुकला म्हणजे तो पश्चाताप करत असतो आणि त्या पश्चातापाने त्याला भरपूर काही गोष्टी ह्या सहन कराव्या लागत असतात. प्रतीक्षेचा क्षण नेहमी मोठा असतो. मोठी गंमत असते. काळाबरोबर जेव्हा मनाला वेग येतो तेव्हा काळ नेहमी छोटा वाटतो, क्षण लहान होतो आणि मनाला जेव्हा वेगळे पेलत नाही तेव्हा क्षण युगासारखा होतो. न खपणारे क्षण आपली सहनशक्ती खाऊन टाकतात आणि मग नंतर आपल्याला सहनशक्ती उरत नाही. ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात ती नेहमी समाधानात असतात. आपल्याला जे मिळणार आहे ते मिळण्याशिवाय राहणार नाही आणि ते न मागता मिळणार आहे आणि जे कधीच मिळणार नाही ते जंग जंग पछाडलं तरी मिळणार नाही. निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे. तुमच्यात आणि नियतीच्या मध्ये जर काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात आणि मागण्या. बस तुम्ही फक्त देवाकडे मागा की देवा मला हे दे, मग देव तुम्हाला नक्कीच देईल. पण तुम्ही देवाचे नामस्मरणच करत नाही आणि देवाकडे नुसतंच मागत राहता तर मग कसं मिळेल? तुम्हाला आयुष्यात जो अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो
की ज्या निर्णयामुळे सगळ्या भविष्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. अशी क्षणी कुणावरही विसंबून राहायचं नाही. आपला बेत फसला की कुणीतरी उधळून लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही. निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहिजे आणि स्वतंत्र आपण आपल्या लढ्यासाठी लढलं पाहिजे. प्रेमात पडण्याकरता फार धाडस लागतं, कारण ज्या क्षणी तुम्ही प्रेमात पडता त्या क्षणी तुम्हाला स्वतःला विसरावं लागतं. प्रेम म्हणजे अहंकार गळून पडणं, हरवणं. प्रेम म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला तुमच्यावर अधिकार गाजवण्याची मुभा देणं आणि शरण जाणं हा प्रेमाचा एकमेव मार्ग आहे. आणि तो मार्ग तुम्ही स्वामींसोबत अवलंबला पाहिजे आणि तुम्ही स्वामींच्या चरणाशी नक्कीच गेले पाहिजे आणि स्वामींवर नितांत निर्मळ भक्तीने एकदम सेवा आणि त्यांची तुम्ही केली पाहिजे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांची भक्ती नक्कीच केली पाहिजे. ते तुमच्यावर निर्मळ मनाने नक्कीच प्रेम करतील आणि तुमच्या मार्गातले सगळे संकट काढून नक्कीच टाकतील. आता मित्रांनो, आपलं मन खूप पळत असतं, मग मनाला शांत कसं ठेवायचं? सगळेजण आयुष्यात कायमसाठी येत नाहीत, याचा सत्याचा स्वीकार करा. जुन्या गोष्टी, कटू आठवणी आठवून रडून बसू नका. अख्ख्या जगाची जबाबदारी तुमच्यावर नाही आहे हे जाणून घ्या आणि मनस्ताप करणे सोडा. आपल्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण खुश ठेवू शकत नाही. रुसवे फुगवे होतीलच हे आधी समजून घ्या. सर्वात आधी स्वतःला विचारा, समजणे सोडा आणि त्या उलट आत्मविश्वास बाळगा आणि कर्म करा. ज्या गोष्टी स्वतःच्या नियंत्रणात नाहीत त्यावर विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. लोकांच्या आयुष्यात काय चाललंय याच्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नांना पाठलाग करा आणि हे सगळं स्वतःच्या मना शांतीसाठी करा. आणि मग बघा, तुम्हाला जीवन जगण्यात अजून खूप मजा वाटेल. भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातलं चित्र पूर्ण करावं हे जास्त महत्वाचं आहे आणि ते तुम्ही केलंच पाहिजे. आणि आयुष्य जास्त सुंदर वाटतं. कायमच मागण्या करण्यापेक्षा कधीतरी काहीतरी देऊन पाहावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. चार चौघात एकटं बसण्यापेक्षा कधी कधी समुद्र किनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं. आयुष्य खूप सुंदर वाटतं. हरवल्यावर एकटेच पश्चाताप करण्यापेक्षा मित्राच्या खांद्यावर रडून पाहावं. आयुष्यात नक्कीच सुंदर वाटतं. आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी तुम्ही पाहिलंच पाहिजे आणि आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आकाशातले तारे कधीच मोजता येत नाही आणि होतही नाही. माणसाच्या गरजा कधी संपत नाही. शक्य तेवढे तारे मोजून समाधानी राहावं आणि आपल्या मनात देवाविषयी चांगली भावना ठेवावी. माझ्या सहवासाला कधी महत्त्व देऊ नका, कारण तो काही क्षणाचा असणार आहे. माझ्या देहाला कधी महत्त्व देऊ नका, कारण एक दिवस त्याची राख होणार आहे. महत्त्व द्यायचे असेल तर माझ्या भावनांना द्या, कारण त्या जर तुम्हाला समजल्या तर मी सदैव तुमच्या सोबतच असणार आहे. म्हणून तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांच्याजवळ आपल्या सगळ्या शंका आणि इच्छा नक्कीच तुम्ही मागितल्या पाहिजे. म्हणून तुम्हाला ते नक्कीच समजेल सुद्धा आणि ते तुमच्या शंकेतून तुम्हाला बाहेर काढतील आणि तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील. सुखाचे क्षण तुमच्या अवतीभोवतीच असतात, त्यांच्याकडे डोळसपणे बघायला शिकले पाहिजे. एखाद्याशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहिजे आणि समोरच्याचं डोळ्यातलं पाणी अलगदता पुसता आलं पाहिजे. मान अपमान मैत्रीत काहीच नसतं. आपल्याला फक्त समोरच्या हृदयात राहतं आणि नक्कीच राहिलं पाहिजे. आणि राहता आलं तर मग आपण सगळ्यांची मनं जिंकत असतो. अवसर मिळून सुद्धा माणसात परिवर्तन का होत नाही? आळस मध्ये येतो की अवसर मिळालाय हेच ध्यानात येत नाही. आळस मध्ये येतो की अहंकार आणि एक महत्वाचा घटकही परिवर्तनाच्या मार्गात आडवा येतो. आपण आपल्या कोणतंही परिवर्तन घडून आणलं नाही तरी आपलं काही बिघडत नाही असं माणसाच्या ध्यानात आलं की संपलं. म्हणून मळलेली पायवाट सोडायचे धाडस कोणी सहसा करत नसते आणि नाही म्हणून मग चांगल्या मार्गाला चालायला सर्वे लागतात. आणि म्हणून रात्रीच्या अंधारानंतर पहाटेचा प्रकाश असतो आणि जीवनातील निराशेनंतर आशेचा किरण असतो. गुलाबाच्या झाडावरती सुद्धा काट्यानंतर फुल असतं. थकलेल्या मनाला कोणीतरी दिलासा देणारं असतं. फक्त एक जिद्द हवी, ती सतत पुढे जाण्याची आणि एकदा पुढे टाकलेले पाऊल मागे न घेण्याची. मग बघा, जीवन जगण्यात देखील तुम्हाला खूप आनंद येईल. आणि देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळता तरी चालेल, पण कर्मातला देव कधीच टाळू नका. चांगले कर्म नक्कीच करा. एखाद्या प्रामाणिक माणसाला मदत केली नाही म्हणून त्याचे काम थांबेल असा विचार मनातून काढून टाका, कारण कोणत्याही माध्यमातून देव त्याला मदत करणार आहे हे लक्षात घ्या. आणि तो देवाच्या भक्तीत आहे म्हणल्यावर देव त्याच्यासाठी नक्कीच धावून येणार आहे.
जीवनात त्याच गोष्टीच करण्यात मजा आहे, ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमू शकणार नाही. कारण यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशस्वी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात. मग तुम्हाला ठरवायचे तुम्हाला एकाच निर्णयावर ठाम राहायचं की मग तुम्हाला जगाच्या भीतीने तुमचे निर्णयच बदलायचे आहेत आणि तुमचे स्वप्नच बदलायचे आहेत. राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही. राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला. लक्षात ठेवा, शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून. म्हणून रागात आपण काय बोलून जातो आणि कोणाशी किती भांडण करतो हे आपल्याला कळत सुद्धा नाही. पुष्कळदा सुखाची लाट भरतीसारखी आणि बेसावधानी असताना चिंब करून सोडते आणि मग त्यातले काय लुटायचे आणि याचे आकलन होण्यापूर्वी ती लाट आपल्याला अहोप्रमाणे दूर गेलेली असते आणि मग आपण तसेच काठावर नितळत्या सुखाला स्पर्श करीत राहतो आणि हवे असलेले सगळे देऊन कुणीतरी चुकल्यासारखं वाटतं आणि मग मनाला त्याची शंका निर्माण होते, का कधी आयुष्यात असं जगावं लागतं. मनात दुःख पण ओठांवर हसू आणावं लागतं. खूप मनापासून हवी असते एखादी गोष्ट पण हसत हसत तिला दूर जाताना पाहावं लागतं आणि मग काळजावर दगड ठेवून आपल्याला पुढची कामगिरी पार पाडावी लागते. जिभेसारखा खतरनाक अवयव कुठेच नाही. मित्रांनो, माणसं भांडतात, युद्ध होतात, नातेवाईक दुरावतात, अभक्ष भक्षण करतात, अपयापान करावंसं वाटतं. हे सगळं जिभेमुळे. भाषा अत्यंत चांगली पण जीभ वाईट असते आणि जिभेमुळे सगळे आपण चोचले करतो आणि जिभेमुळेच आपण दुसऱ्यांना वाईट बोलत असतो. मग हे तुम्ही अजिबात करू नका. मुलांना घडवणे आणि बिघडवणे हे तुमची त्यांच्याशी आणि त्यांच्या समोर इतरांशी कसे वागता यातून आपोआप होत असते आणि संस्कार ही समोर बसून शिकवण्याची गोष्ट नाही. ते लहान मुलं ते तुमच्याकडून शिकत असतात. तुम्ही जसे वागाल तसे ते वागतील. मग आता तुम्ही ठरवायचे की तुम्ही त्यांना कसं शिक्षण दिलं पाहिजे आणि त्यांच्यासोबत तुम्ही कसं वागलं पाहिजे. योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीशी संवाद साधता यायला हवा. मौन आहे ना कुठल्या प्रश्नाचे उत्तर आहे ना समाधान आहे. म्हणून लोकांशी बोलायला तुम्ही नक्की शिका. तुमची बाजू जर योग्य असेल ना तर ती तुम्हाला राखता यायला हवी. स्वतःचे वेगळे मत मांडता यायला हवे. तुमचा होकार, नकार आणि विचार तिघी स्पष्ट स्वरूपात प्रकट करता यावा. जर सर्व गोष्टी मौनाने साध्य होत असत्या तर माणसाला बोलण्याची किंवा ऐकण्याची कला कधीच अवगत नसते. म्हणून बोलायला शिका. कारण मौनाने गैरसमज निर्माण होतात तर संभाषणाने ते मिटतात. म्हणून तुम्ही जेवढं बोलले तेवढं तुमचं मन हे हलकं होत असतं. आयुष्य सोपं असतं ते सोपं करायचं असतं. कसं थोडा संयम ठेवून, थोडा सहन करून, थोडा विश्वास ठेवून, थोडं सतर्क राहून, रडू आलं तर रडून, खळखळून हसून आणि प्रत्येक नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करून आयुष्य सोपं आणि सुंदर करायचं असतं. ते असं कळलं का मग तुम्ही या गोष्टी अवलंबा आणि तुमचं आयुष्य खूप सुखी करून घ्या. हिशोब बसलो मांडा या आठवणची ओंजळ भरताना, पहिल्या आठवून सारे कायमचा जेव्हा विसर पडताना, एक क्षण माझा असलेला दुसऱ्या क्षणी भलतेच घडताना, कधी जगलोच नाही तर कधी पाहिले दुःख रडताना, साथ कधी आपल्यांची कधी फक्त विचार एकटे फिरताना आणि दाखविला मी असरा चेहरा कळेच नाही आतले झुटताना, भावनांची झोळी रिकामीच सामोरे पाहिले त्यांना मरताना, हिशोबाचं शून्य उरला मागे हेही वर्ष सरताना. आणि मग या वर्षामध्ये आपण किती कामगिरी केली आणि किती चांगल्या गोष्टी केल्या त्या आपण साठवून आणि आठवून आपल्याला स्वतःला शाबासकी नक्कीच दिली पाहिजे. मित्रांनो, फार सुंदर ओळी आहेत, त्या तुम्ही नीट ऐका. अन्न जपावे विटण्यासाठी, नाते जपावे तुटण्यासाठी, शब्द जपावा बोलण्यासाठी, अर्थ जपावा मांडण्यासाठी, रंग जपावे उडण्यासाठी, मन जपावे मोडण्यासाठी, वार जपावा जखमेआधी, अश्रू जपावे हसण्याआधी, श्वास जपावा पळण्याआधी, वस्त्र जपावे मळण्याआधी, द्रव्य जपावे सांडण्याआधी, हात जपावे मागण्याआधी, बेत जपावा खुलण्याआधी, राग जपावा भांडणाआधी, मित्र जपावा रुसण्याआधी, मैत्री जपावे तुटण्याआधी. एवढंच फक्त लक्षात ठेवा. तुमच्या सर्व काही बाबतीत तुम्हाला सर्व काही नक्की चांगलं मिळत जाईल. आपण खालीलप्रमाणे कधी व कधी उधारी केलेली असेल, उदाहरणार्थ आर्थिक, शारीरिक आणि मानसिक, तरी ती उधारी परतफेड केली असेल तर ठीक, नाही तर ती उधारी कोणत्या ना कोणत्या रूपात नुकसान, अपघात, आजारपण, दुःख, वेडेपणा, गरिबी अशा अनेक प्रकारे आपल्या आयुष्यात पुन्हा सामोरे येते आणि मग आपल्याला भोगायला बाहेर पडते. मग हे नक्की तेव्हा आपल्याकडे काही पर्याय नसतो. आपण जरी उधारी कळी कच्ची आणि कधी टाळले असेल तरी नियती आपल्याकडून परतफेड करून घेतल्याशिवाय आपल्याला सोडत नाही आणि त्यामुळे उधारी किंवा कर्ज हे कधी व कुणाचेही ठेवू नये. म्हणून म्हटलंय, घेणाऱ्याने विसरले
तर चालते, पण देणाऱ्याने देण्याचे नक्कीच विसरू नये. फक्त त्याने टायमावर त्याला दिले पाहिजे. आणि आपले डोळे कितीही छोटे असले ना तरी एका नजरेत सारा आकाश सामावण्याची ताकद त्यात असते. पण तसे आयुष्याची नक्कीच आहे. म्हणून ही एका देवाने व निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आहे. आणि जे जगण्यासाठी मनापासून पूर्णपणे इच्छा असायला हवी. दुःख हे काही काळाने सुखात परावर्तित होते आणि त्यामुळे त्याला कवटाळणे सोडून फक्त मनापासून आनंदी राहण्याची इच्छा असायला हवी. नव्हे ते ठेवायला हवी इच्छा तुमच्याजवळ. आणि ती असेल तर मग तुम्ही या जगात प्रामाणिकरित्या वावरू शकता आणि तुम्हाला भरपूर लोक असे प्रामाणिक भेटतील. त्याचप्रमाणे तुम्ही त्यांचे निर्णय नक्कीच घेऊ शकता. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की आपल्या आयुष्यात काही गोष्टी ह्या दुर्मिळ घडतात. पण त्या घडल्या तर आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे जे हार्मोन असतात ना ते जास्त प्रमाणात स्रवतात किंवा तयार होतात, जे आपला मूळ आनंदी करण्याचा आवश्यक असतात. म्हणून तुम्ही फक्त भक्तीत राहिले पाहिजे. जेवढे जास्त तुम्ही भक्तीत राहाल तेवढा जास्त तुम्हाला नक्कीच या निसर्गाकडून आनंद मिळणार आहे आणि स्वामींकडून आनंद मिळणार आहे. हे तुम्ही कायमचं मनात लक्षात ठेवलं पाहिजे. सर्व हो जनासी विनंती ही माझी, स्वामी चरणावरी लीन व्हावे. लीन झाली यासी काय सांगू सुख, भय नसे हो कदा काळी. म्हणून तुम्ही ऐसे ते करावे, आवडीने पाहावे स्वामी रूप. स्वामी सूत म्हणे अनुभव आला, तोची हो सर्वांना सांगत असे. म्हणून मित्रांनो, स्वामींच्या चरणावर डोकं ठेवून तुम्ही एवढीच प्रार्थना करायची, जे तुम्हाला पाहिजे ते मागायचं आहे आणि ते तुम्ही मनापासून डोळे बंद करून मागायचं आहे. स्वामी तुम्हाला नक्कीच देतील. आणि मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मीही एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सगळ्यांच्या इच्छा मनोकामना सर्व पूर्ण हो आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देव. मित्रांनो, साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परम शक्ती आहे. नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे आणि ओळख हा एक चांगला संबंध आहे. स्वामी जीवनाचे कृष्ण जे वेळोवेळी मार्ग दाखवतात तेच आपले स्वामी समर्थ आहेत. ते आपल्याला प्रत्येक संकटात मदत करत असतात आणि सर्व काही आपल्याला देत असतात. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास पाहिजे. एवढीच फक्त गोष्ट तुम्हाला करायची आहे. संबंध नाते त्यांच्याशी जुळतो ज्यांच्याशी मागच्या जन्मी आपले नाते संबंध असतात. नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं. मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार, म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून जन्म झाला. म्हणून स्वामी भक्तांनो, आपण खूप नशीबवान आहोत की आपला जन्म हे आपण महाराष्ट्रात झाला आणि त्यात आपण स्वामी समर्थांची सेवा करतो. हे सर्वात मोठी गोष्ट आहे. आपल्याला जे प्राप्त करून घ्यावायचे आहे त्याकरता आपण विविध प्रयत्न करतो. जसे परीक्षा पास व्हायचे असेल तर अभ्यास करतो, त्याचप्रमाणे ईश्वर प्राप्ती करता सुद्धा करावे लागते. ईश्वर प्राप्तीसाठी होणारा प्रयत्न हा सर्वात चिकाटीचा, संयमावर आधारित व सर्वस्व अर्पण करावा लागतो. म्हणजे एक प्रकारचे तप असते. व्रतस्थ राहून प्रेमाने, नेटाने आणि निष्ठेने व जिद्देने हे तप करावे लागते. याला साधना असे म्हणतात. मग अगदी ईश्वर प्राप्तीच्या तळमळीने भारावलेले असते. तळमळ अर्थातच ईश्वर प्राप्तीची असते आणि आपण ईश्वर प्राप्तीसाठी तळमळ ही नक्कीच केली पाहिजे. कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आमच्यात, त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एक निष्ठता. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा मग धार्मिक श्रद्धा. एकावरच आणि एकाशीच करतो. सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा अभिमान आहे. आणि आपण नक्कीच स्वामींची प्रामाणिक राहिलं पाहिजे. त्यांच्याशी काही खोटं बोललं नाही पाहिजे आणि मनात एक आणि तुम्ही बोलता एक असं अजिबात करू नये. काही नाते आपल्यासाठी खूप खास असतात. ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेतो, सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या साईडने तेवढं न्यायच मिळत नाही, फक्त कारण भेटतात. एक लक्षात घेतले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारी आहे आणि दुसरी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहे. जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर या जगातले खूप नाते टिकून राहतील. नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून दुरावतात. खरं आणि खोट्या फरक नक्की ओळखता आला पाहिजे. काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईड सांगतात, खोट्या बदनाम्या करतात, आपल्या चरित्राविषयी खोटं पसरवतात आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ निर्माण करतात. हे ते फालतूक लोक असतात ज्यांचे चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते. 17 ठिकाणी तोंड मारतात आणि स्वतःला धुतलेल्या तांदळाचे समजतात. एकच लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण बदनाम्या केल्या तरी काही फरक पडू द्यायचा नाही. आमचे चरित्र, आमचे वागणं, आमचा स्वभाव कसे आहे हे स्वामींना माहिती आहे. तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या
उगाच खोटं नाटं बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करू, आणि तेच तुमच्यावर उलटून येतं हे मात्र निश्चित आहे. म्हणून आपण कर्म ही चांगलीच केली पाहिजे, मग आपल्या वाट्यालाही चांगलेच परिणाम येतात. काही लोकांची विचारसरणी एवढी खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघितले जात नाही. त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होईल, नाव बदनाम होईल, त्यांचे चांगले संबंध खराब होतील. पण आम्ही कसे आहोत ते आम्हाला माहिती आहे, आणि स्वामींनाही. म्हणून फक्त स्वामींच्यावर विश्वास आहे, एवढंच. स्वामी भक्तांनो, जीवनात काही उलटसुलट, चांगलं वाईट जरी झालं तरी एकच विश्वासू आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे, बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की करतील सर्व ठीक. बस या वाक्यावर टिकून राहा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. गैरसमज आणि क्रोध हे असं विष आहे की जे एका दिवसापासून सुरू झालेले तर अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवता. मग कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ करू नये, आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते सोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी गोष्ट आहे आणि की नातेच संपुष्टात येते. मग अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो, आणि या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे तुमच्या परिवर्तन येऊ शकते आणि तुम्ही जीवन हे सुधारू शकता. काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्ग चक्रच विसरून जातात. संपत्तीच्या गर्वाने पार माजून जातात. साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात, हाडं तुडं करतात. 4 लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात. दुसरे असतात शारीरिक ताकदीचा माज असणारे कमजोर, साध्या बोळ्या लोकांना दाबून मारतात. तिसरे असतात सुंदरतेचा गर्व, ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्तित्व असणाऱ्या तुच्छ लेखतात. आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व असणारे, जे त्या चलाकीने अज्ञानी लोकांना लुबडतात. आणि सर्वांनी एक लक्षात घ्यावे, हे निसर्ग चक्र परमेश्वर फिरवत आहे. आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असणार. बाजी पलटायला वेळ लागत नाही. तो परमेश्वर तुमच्या सारख्यांची पार लायकी काढून जमिनीवर आदळतो, आणि आज ज्याच्यावर तुम्ही असता आणि तेच उद्या तुमच्यावर असतील, एवढं मात्र लक्षात ठेवा. एवढं लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलंय की आज जे अंधारात आहे, आज ज्यांच्यावर जग हसत आहे, तर येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार, आणि तो आम्ही आणून देऊ. आणि आमचा स्वामींवर विश्वास आहे. स्वामींमुळे आम्ही बिंदास आहोत, आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही जीवन जगत आहोत. कमळ आणि त्याचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरीही त्याच्यावर ते पाण्याचा एक थेंबही टिकू देत नाही. अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे. संसारात राहून पारमार्थिक वैराग्य असले पाहिजे. सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे. या सुख दुःखात गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण नक्कीच राहिले पाहिजे, आणि स्वामींचे विचार आपण आत्मसात नक्कीच केले पाहिजे. श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपानुग्रहाने आश्वस्त करतात, त्याला हरिहराची देवताही वंदन करतात, आणि कळी काळही त्याचे समोर लोटांगण घालतो. कामक्रोधही विकार त्याला शरण येतात, आणि स्वतः रिद्धिसिद्धी देखील त्याचे घरी पाणी भरतात. सद्गुरू दास्यामुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत महिमाला प्राप्त होत असतात, आणि त्यांना कशाची कमी पडत नसते. मग त्यांना सर्व काही मिळत असतं. एकदा एक आयुष्यातला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली. त्याला स्वामी म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी धरू नये आणि करूही नाही. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे. आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे, म्हणजे जीवनात जागा आणि अशा भरपूर काही वाईट गोष्टींना जागा मिळणार नाही, आणि मग आपल्यामध्ये भेदही निर्माण होणार नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात वाईट काय? यातून चांगलेच होईल. हो, नक्की होईल. केलं तर होईल. करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्रागा होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित पार पडेल, आणि आपण आपल्या जीवनात सर्व काही मिळवू शकू. जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल, तेवढी अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार, सात्विक लोकांशी संगत, लिंबू, मंत्र, तंत्र, कर्म, कांडकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादीचे जर आचरण जीवनात केले तर मग अध्यात्मात आणि वैयक्तिक जीवनात देखील प्रगत नक्कीच होईल, आणि तुम्हाला सर्व काही मिळेल. स्वामी भक्तांनो, जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल की कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी यांच्या प्राण्यांचा जन्म भेटेल.
ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खातात आणि कसं तरी जगून दिवस लोटतात. त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिली आहे. तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे. जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत, नामस्मरणात वेळ घालवा आणि स्वतःचे या जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही करून घेतलं पाहिजे. आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होण्याकरता जे जे काही आपण करतो, ईश्वर प्राप्ती करता जे जे आपण सात्विक गोष्टी करत असतो, जसे ध्यान, जप, यज्ञ, साधना, तप, दान, धर्म, तसेच संसाराव्यतिरिक्त असे कृत्य ज्याला सांसारिक गोष्टींचा, मायेचा जरासाही स्पर्श नाही, त्या गोष्टीला आपण अध्यात्म म्हणत असतो. आणि ईश्वर प्राप्ती, अध्यात्म हा प्रत्येक जीवाचा मुख्य उद्देश आहे. आणि परंतु या मायेच्या जाळ्यात प्रत्येक जीवन गुरफटत गेलेला असून त्याला त्याची जाणीव राहिलेली नाही. परंतु योग्य गुरु, योग्य पूर्वक जन्माचे कर्म असतील ना, तर आपण अध्यात्माच्या वाटेवर पूर्व सुकृतानुसार अग्रेसर होऊ शकतो आणि सर्व काही जीवनात मिळवू शकतो. आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातात. पण प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून काही न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटते आणि मग भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद देत असतात. स्वामी भक्तांनो, अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध बनून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्ती केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघे बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत्संग, विवेक बुद्धी जागृत ठेवून दोघं गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या पाहिजे. स्वामी भक्तांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही जीवन जगत असताना तुमची कर्म ही सर्व तुमचं जीवन ठरवत असते. जसे तुम्ही आज कर्म कराल तसे पुढे तुमच्यासोबत होणारच आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्यायला हवं. स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास हा होणारच. बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलत याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची. आणि दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही तर स्वामींसाठी येतो, एवढं फक्त आपण केलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, म्हणून जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल तेवढी अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार जर घेतला तर मग तुम्हाला सर्व काही मिळू शकेल आणि तुमच्या जीवनात तुम्ही सर्व काही साध्य करू शकाल, एवढं लक्षात घ्या. लोक मोहात इतके अडकतात की त्यांच्या नजरेला जे जे चांगले दिसेल ते ते मिळवतात आणि सोडतात. अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोर सर्वोत्तम असते तेच गमावतात. मग ती वस्तू असो किंवा माणूस. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात मग काहीच राहत नाही. म्हणून आपण माणसं जपायला शिकलं पाहिजे. जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही नाही ते सांगून आपलं चारित्र्य खराब करतात. हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा, ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात. हाच फरक आहे आपल्या स्वामींमध्ये आणि या दुनियेमध्ये. म्हणून या दुनियेपासून तुम्ही लांब राहा आणि स्वामींच्या अगदी जवळ या. नक्कीच स्वामी तुम्हाला आपल्या पोटाशी धरतील आणि लहान बाळाप्रमाणे तुम्हाला सांभाळतील. सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य हे कालांतराने नष्ट होणार आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर आहे. जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतो, त्याचे अस्तित्व जाणवते. हे अनुभूतीने अनुभवावे लागते आणि शेवटी श्रद्धेचा देखील हा भाग आहे. म्हणून तुमच्या मनात जेवढी जास्त प्रेमळ आणि निस्वार्थ भक्ती असली आणि श्रद्धा असली तर देव तुम्हाला नक्कीच भेटणार, एवढे तुम्ही लक्षात घ्यायला हवे. आपण भक्ती, सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान, सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे. ज्या वेळेस आपल्यावर काही संकट आले, आपली आली आणि भरपूर काही गोष्टी आपल्याहून लांब गेल्या तर अगदी नाईलाज झाला तर त्यावेळेसच आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही. जोपर्यंत आपल्या आवाक्यात आहे किंवा जेवढं स्वसामर्थ्य वापरता येईल तेवढं वापरायचं आणि त्या आपत्ती संकटाला तोंड द्यायचंय. आणि जेव्हा वाटेल
की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे, तेव्हा भगवंताला स्वामींना साकडे टाकायचे, विनंती करायची. अन्यथा विनाकारण अगदी छोट्या मोठ्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपले हे लक्षात ठेवावे. आणि म्हणून असे पुण्य आपण जमा करत राहिले पाहिजे. आपण रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कोणाच्या तरी घरी गेल्यावर, मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तस्बीर, नाम, अभयवचन असं प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतच असतं, पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देतात की तू म्हणजे आपण सतत नामस्मरण करत राहा, त्यातच तुझे कल्याण आहे. हा संदेश अशा दृष्ट्यांना माध्यमातून स्वामी सतत देत असतात. आणि त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरणात असले पाहिजे. आणि स्वामी आपल्याला दाखवत असतात की बाळा, तू कुठेही जा, मी तुझ्या सोबत आहे. फक्त माझं नाव घेत राहा, मी तुझ्या कायम सोबत राहील, एवढंच मी तुला अभयवचन देतो, असं स्वामी आपल्याला म्हणत असतात. नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असलेल्याने केले तरी देखील ते नाम घेणाऱ्याचे अनेक पातक नष्ट करते. हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध करते आणि साधकाचे त्याच्या मनावर, विचारांवर नियंत्रण येते. आणि अर्थात नामस्मरणाने सैरावीर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण देखील नक्कीच होत असते. म्हणून तुम्ही नामस्मरण हे नक्कीच केलं पाहिजे, कारण नामस्मरणात एवढी मोठी शक्ती कशातच नाही. प्रत्येकाला समजवत नाही बसायचं, कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला तुमच्या विचारांना कधीच समजून शकणार नाही. आणि मुळात प्रत्येकाला समजावत बसायचेच नाही. आणि त्यामुळे आपण त्या गोष्टीचे आणि आपले स्वतःची किंमत कमी करून घेत असतो आणि समोरच्याला वेळच बरोबर उत्तर देईल हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण त्याला समजवत बसायचं नाही. जसा भाव तसा देव. आता आपल्या सद्गुरूंचे स्मरण हे सतत असलेच पाहिजे. जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसात, प्रवासात, उठताना, बसताना, घरातील धुणे भांडी, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण सतत मनात चालू ठेवावे. नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंधन, सोहळे ओळे, विधी, सूतक, मासिक धर्म, शौच, अशौच असे कुठलेच नाही. सदा सर्वदा करू शकतो. आणि नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जात असतो आणि जाऊ त्याची प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू आपल्याला येत जातात. आणि मग ते अनुभव आल्यावर आपल्याला माहीत होत जातं की स्वामी आपल्या सोबत निश्चित आहेत आणि कायम आहेत. तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी पण एक हक्काचं व्यक्ती, हक्काचं नातं जरुरीचे असते. आणि माझे तेच नाते आहे स्वामी तुमच्याशी. म्हणून स्वामींशी असे नाते जोडून घ्या आणि स्वामींवर सर्व काही सोपवून द्या. स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. स्वामींनी आपल्याला त्यांचं शिष्य बनवलंय आणि ते आपले गुरु बनलेत. हे सर्वात मोठे आपल्यावर उपकार आहेत. हे जीवन त्यांनी दिलंय आपल्याला. रोज आपल्याला 24 तासांमधून 1 तास स्वामींच्या साधनेला न चुकता दिलाच पाहिजे. त्याशिवाय जेवण करायचे नाही असा नियम टाकूनच घ्यावा. मग तुम्हाला 1 तास जमत नसेल तर तुम्ही 10, 20, 25 मिनिटं देऊ शकता. मग बघा जीवनात काय बदल होतो. तुम्हाला भरपूर काही चांगले अनुभव येतील आणि त्या अनुभवातून तुम्हाला भरपूर काही भेटू शकेल. माणसाला खूप मोठा भ्रम असतो. मी ही सेवा केली, मी ही ती पूजा केली, मी इतका जप, पारायण केले, एवढं दानधर्म केला, माझ्यामुळे याचे काम झाले, मी सेवा दिली, सांगितली म्हणून झाले, मी आहे तर केंद्र, मठ, मंदिर व्यवस्थित चालतात. हा भ्रम काढून टाका. ते आपल्यासारखे लाखो घडवतात आणि मोडतात. लक्षात ठेवा, तुम्ही काहीच नाही, कारण तुम्ही फक्त माध्यम आहात. नसता गैरसमज काढून टाका आणि निस्वार्थ जे सेवा करता आणि करविता फक्त स्वामी आहेत. तुम कुछ भी नहीं हो, वो नचाने वाला है और हम नाचने वाले कठपुतली, ध्यान में रखना, असं स्वामी आपल्याला संबोधून सांगत आहेत. म्हणून स्वामी भक्तांनो, नक्कीच तुम्ही स्वामींच्या चरणी लीन राहिलं पाहिजे. आपल्या अवतीभोवती काही लोक असतात, जसे दुसऱ्याच्या पर्सनल गुपित गोष्टी ते आपल्याला सांगतात. आपल्याच मित्र मैत्रिणींबद्दल त्यांचे बरेच वाईट आपल्याला सांगत असतात. तेव्हा ते असे लोक आपल्याबद्दल देखील इतरांना सांगू शकतील. त्यामुळे अशा लोकांना कधीच किंमत न देता वेळीच ओळखून अशांपासून दूर राहायचे आहे. हे आपल्याकडून रडून ऐकून लोकांना आपल्या बद्दल हसून सांगणारे असतात आणि असे यांची वृत्ती असते. शेवटी अशांची किंमत सर्वांच्या नजरेत शून्यच असते. एवढं लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, विसर पडणार, काम झाले गरज न सरणार, प्रापंचिक तुमच्या चिंता, त्यासाठी मज हाक मारिता, फायदा मात्र पदरी पडता, तोंड फिरता, का रे तुम्ही नवच बोलता, तोंडी विसर पडता, आम्ही ना भुके तुमच्या नवसाचे, मात्र विसरू नये शब्दास मनुष्याचे. म्हणून तुम्ही काही स्वामींना मागितलं असेल किंवा तुम्ही काही बोलले असतील किंवा नवच बोलला असेल
तर तो लवकरात लवकर फेडून टाका, नाही तर स्वामी आपल्यावर खूप चिडतात. नियत साफ ठेवा. निंदा करू नका. कोणाबद्दल द्वेष ठेवू नका. दुसऱ्याला नाव ठेवू नका. ठेवण्याआधी आपण स्वतःच्या अंतःकरणात झुकून बघावे. कोणाचा तिरस्कार करू नका. कोणाला तडकेतोड उद्धट सारखे बोलू नका. एवढं जर नियम पाळले तर आपण नक्कीच स्वामींची कृपा प्राप्त करू शकतो. आणि नेहमी आपण तेच करत नाही आणि स्वामींना कोसतो की आपल्या आयुष्यात संकट काय येतात. म्हणून विचार करा. तुम्ही स्वामींविषयी चांगले विचार ठेवा आणि लोकांविषयी देखील चांगलेच विचार ठेवा. स्वामी भक्त सेवेकरी कोणाला म्हणावे? जो सेवक भक्त आपल्या स्वामींना अनन्य भावेने समर्पित असतो. आपल्या मालकाच्या म्हणजेच स्वामींच्या शिवाय ज्याचे मन इतर कुठलाही व विचारही करत नाही आणि ज्याला आपले स्वामीच आपले सर्वस्व वाटते. स्वामींच्या आज्ञेपुढे, शिकवणीपुढे, कामापुढे ज्याला आपले जीवन देखील तुच्छ वाटते आणि ज्या सेवकाला स्वतःचा वेगळा स्वार्थ नसतो, जो स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालतो, स्वामींची आज्ञा शिकवण सर्वस्व मानतो आणि जो अंतःकरणाने निर्मळ निष्कपट असतो, त्यालाच खरा स्वामी भक्त सेवेकरी म्हणावे. एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमच्या मनात कोणाविषयी काही चुकीची भावना नसावी, एवढं लक्षात घ्या. म्हणून एक लक्षात घ्या, जो खरा भक्त सेवेकरी आहे, ज्याला स्वामी काय आहे हे कळाले आहे, त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहेत. तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या आणि बाकी भक्तांच्या व्यापार करणाऱ्यांचा विचार नका करू आणि त्यांचे स्वामी वेळ आली की बरोबर करतील, एवढं लक्षात घ्या. म्हणून जे व्यापार करतात त्यांच्या मागे तुम्ही अजिबात डोकं घालू नका. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतःला चांगल्या वाटेला लावा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य तुम्ही केले पाहिजे आणि या करण्यामुळेच तुमचे कल्याण हे निश्चित होईल. स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीराखा तुम्हीच आहे. माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व माहिती आहे. एकच मागणं स्वामी तुमच्याजवळ, मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा देवा. मला माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. अशी मागणी तुम्ही स्वामींकडे नक्कीच मागितली पाहिजे आणि स्वामींना प्रार्थना करून त्यांच्या चरणी लीन झाले पाहिजे. स्वयं दत्त ते, शिवशंभू ते, परब्रह्म ते, या विश्वाचे दत्त स्वरूप ते, शक्ती स्वरूप ते, साक्षात परमेश्वर ते, स्वामी या जगाचे, अल्लाह खुदा ते, परवर दिगार ते, रहनुमा ते, निज भक्तांचे, रिद्धी सिद्धी ज्यांचे पायी लोळत, अनुभव घेती पदोपदी भक्त स्वामी समर्थांचे. एवढं लक्षात घ्या. स्वामी समर्थ खूप मोठी हस्ती आहेत आणि ते तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकतात. म्हणून मनोभावे आणि निर्मळ मनाने त्यांना तुम्ही शरण गेले पाहिजे आणि त्यांची भक्ती नक्कीच केली पाहिजे. करिता नित्य नामस्मरण तेने उपजे परम पुण्य, जे भोग मोक्ष नवेक्षिण ब्रह्म परिपूर्ण प्रपाक. जे रोज नित्य स्वामी नामाचे नामस्मरण करीत असतात त्या व्यक्तीचे अनेक जन्माचे पाप कर्म नष्ट होते आणि त्याला नवीन दैवी शक्तीची अनुभूती होऊन ब्रह्मप्राप्ती होत असते. एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामी त्यांच्या पाठीमागे कायम असतात जे स्वामींचे नामस्मरण करतात. ज्याला त्याला फक्त आणि फक्त सांसारिक सुख पाहिजे जे क्षणिक आहे. संसार परिवारासाठीच मागत असतात. ते ही लोकीचे जीवन क्षणिक आहे. केव्हा मृत्यू गाठेल हे कोणालाच ठाऊक नाही. सोबत काय न्याल? काहीच नाही. सोबत नेण्यासाठी पारमार्थिक आध्यात्मिक प्रगती कशी जास्तीत जास्त होईल, कसे पारमार्थिक कल्याण करून घेता येईल यामागे लागले पाहिजे. आई वडिलांची सेवा, संतांचा सहवास, साधना, धार्मिक ग्रंथाचे वाचन हे 4 जेवढं जास्त करता येईल तेवढं करा. मृत्यूनंतर हेच सत्य आहे आणि हेच सोबत येणार आहे. बाकी नोकरी, पैसा, परिवार, गाडी, बंगला, दागदागिने काही सोबत येणार नाही. वेळ अजिबात वाया घालू नका. स्वामी सेवेला भक्ती नक्कीच तुम्ही लागलं पाहिजे आणि तेच अटळ सत्य आहे हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. म्हणून मनात तेच ठेवा. जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणे शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोलत आहे की तुला तुझ्या कर्माचं फळ भेटेल तर हे वाक्य श्राप तळतळात सारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आधार आपल्याला वाटला पाहिजे. तसे कर्म केले पाहिजे. म्हणून तुमच्या जीवाला, तुमच्या मनाला काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे, ना की लोकांना तुमच्याबद्दल काय वाटतं याबद्दल काही घेणं देणं ठेवू नका. जीवनात मित्र मैत्रिणी, नातेवाईक, इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी ते देऊ शकतात. एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामींच्या अगदी भक्तीत राहा आणि स्वामींच्या चरणी लीन राहा. स्वामी सर्व काही आहेत एवढं मान्य करा आणि तेवढंच तुम्ही भरपूर काही स्वामींसाठी करा. तू माझे नामस्मरण करतो त्यामुळे तू चिंता नको करूस.
जो माझे नामस्मरण चिंता करतो त्याला मी चिंता करण्याची गरज नसते, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत आणि सांगत आहेत. म्हणून नामस्मरण महत्वाचे आहे. बरेच जण देवाचे अस्तित्व मानत नाहीत. मुळात देव मानण्याची गोष्टच नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. जसे दुधात तूप आणि पण ते प्रक्रिया केल्यानंतर दिसतं, जसे निसर्गात हवा वायू आहे हे अनुभवल्यावर कळतं, तसेच देव परमेश्वर हे साधना भक्ती केल्यावर कळतात. त्यामुळे कोणी देव नाही आहे असं म्हटलं ना, म्हणून देवच अस्तित्व नाही येत आणि नाहीसे होत नाही. आपण आपली साधना भक्ती करत राहा, वेळ आली की अनुभूती भेटणारच. आणि देव हे सर्वांना साक्षात्कार नक्कीच देत असतात. स्वामी भक्तांनो, जो स्वामींच्या चरणी नजर झुकवतो, स्वामींच्या पुढे मान खाली घालून नतमस्तक होतो, स्वामी त्याला कधी कुठेही मान खाली घालू देत नाही आणि कोणापुढे झुकूही देत नाही. म्हणून फक्त स्वामींपुढे तुम्ही झुकले पाहिजे. आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर आपण वागलो, आचरण केले, भक्ती सेवा केली, तर स्वामी आपल्याला सर्व काही गोष्टी न मागताच देतील आणि सर्व काही आपल्याला मिळेल. देव भेटावा म्हणून नाही, तर भेटलेला देव कळावा यासाठी स्वामी चरित्र, गुरुचरित्र पारायण आणि स्वामींचे नामस्मरण नक्कीच तुम्ही करायला हवे. आणि हे सर्व काही तुम्ही वाचले पाहिजे आणि यातून सर्व काही बोध घेतला पाहिजे. स्वामी भक्तांनो, जे तुम्हाला कळत नाही ते स्वामींना कळते आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देण्यासाठी तयार आहेत. फक्त तुम्ही ते आत्मसात करण्यासाठी तयार आहेत का, ते तुमची बुद्धी तेवढी झाली पाहिजे. आणि तेवढी बुद्धी तुमच्याजवळ जर आली नाही तर मग तुम्हाला देव मिळणार नाही आणि देव भेटणारही नाही, एवढं लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर स्वामी मिळवायचे असतील तर ते फक्त नामस्मरणाने मिळतात, एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि नामस्मरणाने स्वामी आपल्याला भेटतील आणि बाकी कशानेच तुम्हाला भेटणार नाही. म्हणून चांगले कर्म करा आणि स्वामींच्या चरणात कायम लीन राहा. जेवढे जास्त तुम्ही स्वामींचे नामस्मरण कराल तेवढे जास्त तुम्हाला त्याचे अनुभव येत जातील. स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल तर याचा देखील विचार केला पाहिजे की जे आई वडील जिवंत आहेत त्यांची सेवा केली, तर त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले, खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या, काळजी घेतली, तर ते जिवंतपणीच इतका मोठा भरभरून आशीर्वाद आपल्याला देतील ना, की दुसरं काही वेगळं करण्याची आपल्याला गरज नक्कीच भासणार नाही. आम्हाला कुठे सुख शांती भेटो अथवा न भेटो, पण स्वामी तुमच्या तस्बिरीकडे बघितल्यावर जी आत्मिक शांती मिळते, जो आंतरिक परमानंद मिळतो, तो कुठेच मिळू शकत नाही हे मात्र निश्चित आहे. सुखी जीवनासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचे वचने तथा शिकवण आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्यांचा योग्यक्षेम मी स्वतः पाहत असतो, असे स्वामी म्हणत आहेत. आळशी माणसाचे तोंड कधीच पाहू नये. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. जा, तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो. आता निधास्त राहा. हम गया नहीं, हम अभी जिंदा है, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत आणि आपल्याला नवीन प्रेरणा देत आहेत. कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज इथे संपतील आणि मग समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळतं, पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार लागतं. स्वामींचे करावे स्मरण कीर्तन, स्वामी चरणी लावावे ध्यान, स्वामी भक्ताशी करावी मैत्री, सेवा करावी आई वडिलांची सत्पुरुषांची, स्वामींच्या कथा अनुभव सांगावे एकमेका, स्वामी नाम गाये मुखा, याने वाढे सुख शांती भक्ती, होईल आत्म कल्याण. एवढं लक्षात घ्या. परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले आहे, खूप सुंदर दृष्टी प्रदान केली आहे, परंतु काही लोक असेच असतात की वाईटात पण चांगले बघतात आणि काहींना चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय असते. मग हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, त्यात आपण काहीच करू शकत नाही. म्हणून समोरचा आपल्याविषयी कसा विचार करतो याकडे लक्ष देऊ नका. आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकरांनी भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तर तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो आणि सर्व दुनिया अचंबित होते. ही असते स्वामींची कृपा आणि स्वामी भरपूर काही मोठी कृपा आपल्यावर करत असतात. फक्त विश्वास स्वामींवर आपण ठेवला पाहिजे. अरे, एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विसरत नाही की समुद्र कुठे आहे, म्हणून
मार्ग कसा आहे, किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचतेच. मग त्या मार्गे परमेश्वरी भक्ती असते. म्हणून तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार. फक्त न डगमगता वाटचाल चालू ठेवा. आणि एक वाक्य लक्षात ठेवा स्वामींचं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य तुम्ही लक्षात ठेवलं की मग तुम्हाला घाबरण्याची गरज पडत नाही. अघटित कला, अघटित लीला, पूर्ण तेज तेजाचा पुतळा, अगम्य ज्याची अवतार लीला, कलींचा सोहळा मोडावया, असे आपले स्वामी आहेत. बरेच जणांचा आयुष्यात दुसऱ्याला नाव ठेवण्यात जातं, दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यात जातं. पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्या अगोदर आपण स्वतःच्या अंतःकरणात ढुंकून बघावे. आपण किती पाण्यात आहोत याचे उत्तर देखील तिथेच मिळतील. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, असे काही लोक असतात. मग या लोकांच्या भरोशावर आणि यांच्या नादी तुम्ही अजिबात लागू नका, हे लक्षात घ्या. मनाला यातना व्हाव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे, मनाला वाईट वाटावे, मानसिक शारीरिक आर्थिक नुकसान व्हावे, नातेसंबंध खराब व्हावे, असे आपल्याला स्वतः बाबत घडावे असे कधीच वाटत नाही. मग आपण दुसऱ्याबाबत देखील तसे वाटू देऊ नये. आणि अर्थात दुसऱ्याबाबत वरील गोष्टी घडाव्या असे कधीच वाटू नका, देऊ नका. तसेच फिरून तुमच्याकडे नक्कीच येणार, हे लक्षात ठेवा. कारण हे कर्म असतात, हे फिरून येत असतात. म्हणून प्रत्येकाशी गोड बोला आणि चांगल्या मनाने सर्वांशी वावरत राहा. आणि फक्त एकच गोष्ट करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोकांबद्दल नेहमी चांगला विचार करा. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ संदेश मिळवण्यासाठी नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.